स्वयंरोजगारासाठी महिलांना स्वतःचे घर सांभाळून काम करता येईल। महिलांना प्रशिक्षण मिळाले नाही, मात्र त्यांच्याकडे साधन नव्हती। आत्मविश्वास आणि रोजगार मिळण्याची पहिली पायरी म्हणून स्वयंरोजगार देण्यात आला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आर्थिक सक्षमीकरण करण्याची व्याख्या आहे की महिलांचा अधिकार म्हणजे महिलांचा सन्मान। महिलांना प्रत्येक बाबतीमध्ये अधिकार मिळावा, तो आर्थिक, जमीनविषयक, नोकरी किंवा आरोग्याचे अधिकार असतील, या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न चालू आहेत। महिलांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये। काही महिला फॉर्म भरत आहेत, मात्र समाजकंटक पेपर सादरच करून देत नाहीत, यामुळे महिलांची दिशाभूल होत आहे। अधिकृत ठिकाणी या संदर्भातली माहिती महिलांनी घ्यायला पाहिजे। त्यांना मी शुभेच्छा सकाळीच दिल्या आहेत, पण त्यांचे काही उत्तर आलं नाही। ताई, एकंदरीत आज आपण एक कार्यक्रम राबवला आहे विधवा महिलांसाठी शिलाई मशीनचा उपक्रम तुम्हाला कशी पार पडले, काय तुमच्या प्रश्न कसा आहे? हे उपक्रम म्हणजे हे महिलांचं सन्मान चिन्ह तसं उपक्रम आहे। हे सगळे जे विधवा महिला आहेत ते बिचारीनं आहेत, त्यांच्या सगळी महिलांमध्ये काय ना काय हुनर आहे आणि ते हुनर समजून घ्यायला त्याच्यासाठी आम्ही प्रशिक्षण पण देणार आहोत। हे घरी बसून हे काम करू शकते, फॅमिलीला पुढे घेऊन जाऊ शकते। एक लक्षात घ्या, आमचे एकनाथरावजी शिंदे नेहमी म्हणतात की जर खरोखर समाज बदलायचा असेल, जर खरोखर परिवारमध्ये प्रगती आणायची असेल आणि खरोखर जर देशामध्ये प्रगती आणायची असेल तर आपण आपली महिलांना सक्षम करू, त्यांना सबलीकरणचं काम करू। म्हणजे हे एक भाग आहे ते सबलीकरणचा, आपल्याला सगळ्याला माहितीच आहे। मुख्यमंत्री लेक लाडकी मुख्यमंत्री माझी बहीण योजना, लेक लाडकी योजना, बाल संगोपन, अशी बरीचशी अशी स्कीम आहेत ते महिलांच्या सक्षमीकरणसाठी आणि सबलीकरणसाठी या महायुती सरकारने अंमलबजावणी केली आहे। आता महिलांच्या विकासासाठी सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली, मात्र आता तुम्ही देखील त्याला एक संकल्पना घेत मागे आता त्याला पाठबळ देत आहेत। अजून काही उपक्रम आपल्याला राबवणार आहेत आणि या उपक्रमासंदर्भातले काय? भरपूर आमचे उपक्रम चालू असतात। एक सुरुवात आहे आपला लाडका भाऊ अप्रेंटिसशिप, एम्प्लॉयमेंट, हे सगळ्यासाठी आम्ही झटत आहोत। व्हॉट इज न्यू अबाउट दिस स्कीम? हे जे मुलं आहेत आपल्या 10वी पास, 12वी पास, ग्रॅज्युएट, त्यांना हुनर, तुम्ही जे शाळेमध्ये शिकतात पण जेव्हा तुम्ही कामावर लागतात तेव्हा कुठेतरी असं वाटते की ते काय डिस्कनेक्ट आहे। तर 500 तशी आता कंपनीज आहे ज्यांना हे प्रशिक्षण देणार आहेत, वोकेशनल ट्रेनिंग ऑन हाऊस। त्याच्यामुळे त्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढते आणि कुठेतरी 5 करोड रोजगार भारतभरमध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये होणार आहे, त्याची माझी खात्री आहे। ताई, आजच्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल? आज नेमकं किती महिलांना ही शिलाई? 60 महिलांना आज आम्ही महिलांना दिलेला आहे। पुढचा कार्यक्रम आमचा वर्लीमध्ये आहे आणि आम्ही हे मुंबईभरमध्ये कार्यक्रम राबवणार आहोत। आम्ही जेव्हा कार्यक्रम घेतो, वस्तीमध्ये जेव्हा कार्यक्रम घेतो, आपली महिला पुढे येतात की सुशीबेन आम्हालाही अडचण आहे किंवा मी पण ह्याच्यामध्ये सम्मिलित होऊ शकते, फॉर्म करून घेतो आणि त्याचा वी एन्श्योर की त्याला ते लाभ भेटणारच। आज आम्ही 2 दिवस कॅम्प राबवला होता तारदेवला। 500 महिलांना आम्ही ऑनलाईन रजिस्टर करून घेतला माझी लाडकी बहीणमध्ये। तर हे सगळं होत आहेत शिवसेनाचे महिला सेनामार्फत, कारण आम्ही महिलांना समजू शकतो आणि महिलांसाठी जे महिला सेना आहे आणि म्हणजे आमचे एकनाथरावजी शिंदे साहेबांचे जे आदेश आहे, आम्ही महिला सेना म्हणून ते पार पाडत आहोत। धन्यवाद। जय महाराष्ट्र। मराठी, हिंदी, इंग्लिश आता एकंदरीत महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे सरकार। असे या थोडेसे म्हणजे मला समोर बघून शिलाई मशीन वाटप करण्यात आहे, नेमकं तुमची काय प्रतिक्रिया? शिलाई मशीन किंवा स्वयंरोजगारासाठी स्वतः त्यांना घर बसल्या त्यांच्या पाहिजे त्या वेळात काम करता येईल, त्याचं त्यांना प्रशिक्षण मिळालेलं होतं। पण प्रशिक्षण मिळालं तरी त्यांच्या हातात साधन नव्हतं, म्हणून आत्मविश्वास आणि रोजगार मिळवण्याची पहिली पायरी म्हणून त्यांना ही शिलाई मशीन दिलेली आहे। परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जी आर्थिक सक्षमीकरणाची व्याख्या आहे ती महिलांचा अधिकार म्हणजे महिलांचा सन्मान अशी आहे। त्यामुळे फक्त शिलाई मशीन ही वस्तू नाही आहे, तर महिलांना प्रत्येक बाबतीमध्ये अधिकार मिळावा। मग तो आर्थिक अधिकार असेल, जमीनविषयक अधिकार असेल, नोकरीतले अधिकार असतील, आरोग्याचा अधिकार असेल, या दृष्टिकोनातून सरकारचा प्रयत्न चाललेले आहे। आणि या सुजीबेन शहा यांनी खासदार मिलिंदजी देवरा यांना बोलावलं, शेलारताईंनी DPCमधून हा जो कार्यक्रम घेतला हा पूर्णपणे अराजकीय कार्यक्रम आहे, पक्ष निरपेक्ष पद्धतीने काम आहे आणि त्यामुळे जे सगळे सामाजिक राजकीय कार्यकर्ते आलेले आहेत तर या महिलांना पुढच्या काळामध्ये पायावर उभं राहता यावं म्हणूनसुद्धा त्यांचा दृष्टिकोन बदलावा, सकारात्मक व्हावा, त्याचा गैरप्रकार होऊ नये अशा दृष्टीने आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे।
आणि असाच कार्यक्रम मुंबईमध्ये अशीच मशीन्स देणं हा कार्यक्रम DPCमधून होणार आहे ठिकठिकाणी. इतकंच नव्हे तर बचत गटांचं भांडवल देखील वाढवून दिलं जाणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीपुरती ही मैत्री नाही आहे, तर निवडणूक आणि निवडणुकीच्या नंतर सातत्याने आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती सरकार महिलांच्या पाठीशी आहे यासाठी म्हणून हे कार्यक्रम घेतलेले आहेत. तर ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात राजकीय कार्यक्रम आहे, राजकीय सरकार तर महिलांसाठी मोठ्या प्रमाणात पावलं उचलत आहे, मात्र आता अनेक संस्था असतील, अनेक महिलांचे जे काही अडचणी आहेत त्याच्यासाठी आता अनेक उपक्रम असे राबवून त्यांचा मदत करतात. हे आवश्यक आहे. याचं कारण असं की ज्यांना आरोग्यविषयकसुद्धा बघितलं तर बऱ्याचशा महिलांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असतं किंवा बाकीचे काही त्यांना कॅल्शियम नसल्यामुळे होणारे आजार असतात. तर यासाठी म्हणून प्रयत्न करण्याबरोबरच सरकारची इच्छाशक्ती या कामाच्या पाठीमागे आहे. त्याच्यासाठी धोरण आहे, निधी केलेला आहे, केंद्र सरकारकडून निधी आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की महिलांच्यामध्ये त्यांची फसवणूक होता कामा नये. काही वेळेला काही लोक फॉर्म भरून घेत आहेत आणि समाजकंटक ते फॉर्म सादरच करत नाही आहेत आणि त्या महिलांची दिशाभूल होते आहे. म्हणून अधिकृत ठिकाणीच याबद्दलची माहिती त्यांनी घेतली पाहिजे. बॅनर आणि ते सुशिक्षित आहेत, त्यांनाही कळू शकतं, पण त्यांची दिशाभूल होऊ नये या दृष्टिकोनातून तुम्ही माध्यमं जी आहात त्यांनी असंच सकारात्मक वार्तांकन करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. परंतु पावसा पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही वार्तांकन स्वतः करता त्याला तुम्ही पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या असं मी सांगेन. काही एक वेगळा प्रश्न, उद्धव ठाकरेंचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे, तुम्ही शुभेच्छा त्यांना मी शुभेच्छा सकाळीच दिलेल्या आहेत आणि त्याच्या मला काही उत्तर आलेलं नाही आहे. पण मला असं वाटतं की समाजामध्ये मतभेद असले तरीसुद्धा प्रत्येकाने चांगलं काम करावं ही प्रत्येकाची इच्छा आहे. आणि तुम्ही हे देखील पाहिलेलं आहे की माननीय एकनाथजी शिंदे कुणावरही व्यक्तिगत टीका करत नाहीत आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या वाढदिवसाची आठवण ठेवलेली आहे, पण त्यांनी प्रत्येक संकटामध्ये जनतेची आठवण ठेवावी अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू.